तर ज्या लोकांचं लग्न झालंय आणि जे एक हॅपी मॅरिड लाईफ जगत आहेत त्यांनी हा व्हिडिओ फक्त जस्ट फॉर नॉलेजसाठी बघा. पण ज्या लोकांचं लग्न झालंय आणि ज्यांचं लग्न हे डिवोर्सच्या टोकापर्यंत पोहोचले आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जसे की आपण सर्वांना माहित आहे, आजकाल समाजामध्ये डिवोर्सची प्रक्रिया ही खूप नॉर्मल होत चालली आहे. छोट्या छोट्या गोष्टींमुळे भूमिका ही फार शेवटच्या टोकापर्यंत जात आहे. बऱ्याच वेळा तर हे दिवाणी न्यायालयातले प्रकरण फौजदारी न्यायालयात सुद्धा जात आहे. जसे की आपण रिसेंटली झालेली अतुल सुवास यांची केस बघितलेली आहे. तुम्हाला माझ्या एका मित्राची कहाणी सांगतो. लास्ट इयर माझा एक मित्र, ज्याचे वय 24 होते, त्याच्या घरी शेती वगैरे भरपूर होती आणि तो स्वभावाने अत्यंत शांत होता. यामुळे त्याचे आई वडील लग्नाचं वय झाल्यामुळे त्याला मुलगी बघायला चालू करतात. मग मुलगी शोधतात सुद्धा. माझ्या मित्राला ती मुलगी पसंत पडते, मुलीलाही माझा मित्र पसंत पडतो आणि दोघांचे लग्नही होते. पण लग्न झालेल्या 2 आठवड्यानंतरच ती मुलगी म्हणते की मला हा मुलगा पसंत नाही आणि त्या दिवसापासून आजपर्यंत ती मुलगी तिच्या माहेराला गेली आहे आणि आजपर्यंत त्यांचा डिवोर्सचा केस ही चालू आहे. अशी बरेच प्रकरणं तुमच्या कानावर आली असतील किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजूला नक्की बघत असताल. आणि यामुळेच आज आपण हिंदू विवाह अधिनियम 1955 यामधले सर्वात महत्वाचे कलम ते म्हणजे कलम 13ब हे बघणार आहोत. तर काय सांगते कलम 13ब हे बघू. तर लग्नाच्या 1 वर्षानंतरही जर ते लग्न सुरळीत चालत नसेल आणि मुलीची आणि मुलाची दोघांची डिवोर्ससाठी संमती असेल तर ते कलम 13ब प्रमाणे आपल्या जवळील कोर्टामध्ये डिवोर्ससाठी याचिका दाखल करू शकतात. तुम्ही तुमच्या वकिलांकडूनही सल्ले घेऊ शकतात, पण ही बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला असणे खूप गरजेचे आहे. जर मुलगा आणि मुलगी दोघांची डिवोर्ससाठी संमती असेल तर ते कलम 13ब प्रमाणे आपल्या जवळील कोर्टामध्ये डिवोर्ससाठी 1 वर्षानंतर याचिका दाखल करू शकतात.